धाराशिव न्यूज 7 स्पष्ट, निपक्ष व निर्भीड. नमस्कार. आपण आज आलोत बघा समुद्रवन येथील जिल्हा मध्यवर्ती शाखेची बँकेची शाखा आहे समुद्रवन येथे. या बँकेच्या शाखेमध्ये आलो असताना ह्या शाखेवर तर पहिली गोष्ट कसल्याही प्रकारचं नाव नाही. ही काय आहे, बँक आहे का बार आहे का काय काहीच याचा उल्लेख नाही. त्यानंतर माझं काम होतं म्हणून मी या ठिकाणी बँकेमध्ये आलो आहे. बँकेमध्ये आलो असताना या ठिकाणी पूर्ण बँक रिकामी आहे. 2 तास झालेत. आज तारीख आहे 27/8/2026. ही कॅशियर, ही लिपिक आणि ही ब्रँच मॅनेजरची खुर्ची आहे. पूर्ण खुर्च्या या ठिकाणी रिकाम्या आहेत. या ठिकाणी लोक बसले. किती वेळ झाला बसलो मामा? आम्ही आता अर्धा तास झाला आम्ही. तुम्ही 10 वाजल्यापासून बाया आलेल्या आहेत त्या निवतीहून बुतीहून सांगीहून आलेल्या बाया आहेत त्या साऱ्या. पोटाला भाकर खाल्ल्या नाही त्या आल्या त्या तशा समजूच्या आहेत त्या. सगळा राम भरोसे कारभार या ठिकाणी बँकेमध्ये आहे. ही बँकेची अतिशय दयनीय अवस्था आणि कर्मचाऱ्यांचा सैराट कार्यक्रम म्हणता येईल आपल्याला. अगदी सैराट कार्यक्रम. पुन्हा 2-2 महिन्याच्या पगार तटवून मागत होते. इतके वृद्ध माणसं, ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी बसलेली आहेत. तरी सुद्धा कुठल्याही प्रकारचे गांभीर्य न ठेवता त्यांना या ठिकाणी वेटेज धरून ठेवलेलं आहे. आणि मॅनेजर साहेबाची कॅबिन आहे. कुठलाही कर्मचारी बँकेत नाही. बरोबर 2 तास झालं. कित्येक लोक येतात, कित्येक लोक वापस जातात. परंतु समुद्रवाणीची DCC बँकेची जी शाखा आहे इथं कुणीही नाही. सुविधा तर कुठली नाहीच आहे. परंतु जी लोक आले त्यांना काय अडचण आहे किंवा त्यांच्या काही समस्या आहेत, कोणाला कॅश पाहिजे, कोण पगार घेण्यासाठी आलेलं आहे. 5-5 किलोमीटरहून म्हातारी माणसं या ठिकाणी आलेली आहेत. तरीसुद्धा या बँकेमध्ये इतकी उद्धटपणा कर्मचाऱ्यांचं म्हणता येईल किंवा डेअरिंग म्हणता येईल. त्यांना कुठलंही प्रशासनाचं कुठलंही यांना गांभीर्य नाही किंवा दहशत नाही किंवा शिस्त नाही. या बँकेमध्ये आणखीन तुम्हाला खळबळजनक प्रकार दाखवतो. मला दाखवत आहे मी, तर तुम्ही बघा. हे स्टाफ या ठिकाणी बसतो बँकेचा पूर्ण. त्यानंतर या ठिकाणी मागे एक रूम आहे, ओपनच आहे. कुठल्याही प्रकारचं लॉक लावलेलं नाही किंवा काय नाही. या ठिकाणी एक पाण्याचा जार आहे. थंड पाण्याची व्यवस्था साहेबांना लागते. पाणी पिण्यासाठी बाटली आहे. आणि या पाण्यात पिण्याची बाटली आणि जारचा उपयोग पाणी पिल्यानंतर जे बाहेर टाकलं जातं ते या ठिकाणी बघा काय पडलेलं आहे बाहेर. हे बघा काय ढीग लागला अक्षरशः दारूच्या बाटल्यांचा. ढीग. म्हणजे बँक ही गोरगरिबांसाठी नसून तर या ठिकाणी दारू पार्टी मज्जा करण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेचा उपयोग केलेला आहे. आणि या ठिकाणी दारू पार्ट्या करून मस्त सुस्त बाहेर फिरायचं बारचं रूपांतर या ठिकाणी बँकेला आणलेलं आहे. हे बघा या ठिकाणी गुटखा खाऊन, तंबाखू खाऊन ही बँकेची अवस्था. ही शेतकऱ्यांच्या बँकेची अवस्था. अशी वाईट अवस्था या ठिकाणी कर्मचाऱ्यांनी केलेली आहे. यापूर्वी या ठिकाणी या बँकेच्या इन्स्पेक्टरला 1 वेळेस निलंबन केलेलं होतं. या ठिकाणी अशाच प्रकारे या बँकेमध्ये दारू पार्टी करताना लाईव्ह बँकेच्या कर्मचाऱ्यांना मागं 5 वर्षापूर्वी पकडलेलं होतं. त्यानंतर सुद्धा तो प्रकार या ठिकाणी थांबलेला नाही. प्रशासनाला माझी अशी विनंती आहे की लवकरात लवकर समुद्रवाणी येथील DCC बँकेवर कठोर कारवाई करून बँकेला शिस्त लावावी.